नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वाय.के. चौधरी, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग. मी आज तुम्हाला उद्योजकतेविषयी मार्गदर्शन करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुम्हाला नक्कीच तुमच्या करिअरचा योग्य मार्ग खात्रीशीर मिळेल. सर्वप्रथम आपण उद्योजकता म्हणजे काय हे बघण्या अगोदर आपण याचा विचार करूया. कोणतेही शिक्षण घेण्या अगोदर ते पूर्ण केल्यानंतर उपलब्ध रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी किती प्रमाणात आहेत यावरून ठरते की आपण कोणते शिक्षण घेतल्यानंतर यशस्वी होऊ. परंतु आपण साधारणपणे पाहतो की अनेक विद्यार्थी याचा विचार न करता पारंपरिक शिक्षण म्हणजेच BA, BCom, BSc इत्यादीची अथवा ज्या शिक्षणाकडे व कोर्सकडे प्रवेशाचा जास्त ओघ आहे अशा क्षेत्रामध्ये डोळे झाकून प्रवेश घेतात. याचाच परिणाम म्हणून आपल्याला बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले दिसते. विद्यार्थी मित्रांनो, सध्याचा काळ थोडा वेगळा आहे. म्हणजे बघा, कोरोनाची परिस्थिती सर्वकडे पसरलेली असताना लोकांना रोजगार नाहीये, सर्वसामान्य लोकांना मजुरीसाठी काम नाहीये. त्याच्यामुळे याचा विचार जर केला तर तुमच्या लक्षात येईल पूर्वीप्रमाणे जे काही मजूर जे असेल किंवा सरकारी नोकरी असेल ते मिळण्याचं प्रमाण आता राहिलेले नाही. अथवा उच्च शिक्षण घेऊन व शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करूनही बेरोजगारीचे प्रमाण आपल्याला वाढलेला दिसते. मग अशा परिस्थितीमध्ये उद्योजकता या संकल्पनेला अतिशय मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झालेले आहे. तर अगोदर या मूलभूत प्रश्नाचं उत्तर आपण समजून घेतलं पाहिजे की उद्योजकता म्हणजे काय. जोपर्यंत आपल्याला उद्योजकता या शब्दाचा अर्थ समजून घेता येत नाही तोपर्यंत आपण उद्योजकीय मानसिकतेचा अवलंब करू शकत नाही. बऱ्याच व्यक्तींची अशी समजूत असते की उद्योजक म्हणजे आपण आपल्या मर्जीचे मालक असणे, आपण हवे ते करू शकतो व त्याचे आपल्याला पैसे मिळतात. बऱ्याच जणांना असं देखील वाटत असते की उद्योजकता म्हणजे स्वावलंबी असणे, भरपूर मेहनत घेण्याची तयारी असणे, आपण सर्व गोष्टी आपण स्वतः करणे आपल्या उद्योजकतेविषयीच्या समजुती ठरवत असतात की एक उद्योजक म्हणून आपण किती प्रगती कराल. आणि म्हणूनच उद्योजकता म्हणजे काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, उद्योजकता म्हणजे एंटरप्रेन्योरशिप. उद्योजक म्हणजे एंटरप्रेन्योर. एंटरप्रेन्योर हा शब्द इंग्रजी जरी असला तरी त्याचं मूळ फ्रेंच भाषेमध्ये आहे. या शब्दाचा अर्थ असा आहे, अशी व्यक्ती जी जोखीम घेते, मीन्स समवन हू अंडरटेक रिस्क. उद्योजकाचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे जोखीम. आपल्याला उद्योजकता म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर उद्योजक जोखीम का घेतो व कशी घेतो हे समजून घेतलं पाहिजे. उद्योजकाने जोखीम घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बाजारपेठेतील व्यावसायिक संधी. उद्योजक संधी ओळखून त्यातून यश मिळवण्यासाठी जोखीम घेतो व व्यवसाय उभारणीसाठी तो आपली कार्यक्षमता, पैसा, वेळ, मनुष्यबळ व यंत्रणा पणाला लावतो. त्या मोबदल्यात मिळालेले यश किंवा अपयशाला सामोरे जाण्याची त्याची तयारी असते. या सर्व प्रक्रियेला आपण उद्योजकता असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत बाजारपेठेत संधी नाही तोपर्यंत व्यवसाय किंवा कोणतेही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस अस्तित्वात येणं अशक्य आहे. उद्योजकाकडे ही संधी ओळखण्याची नजर असली पाहिजे. तसा दृष्टिकोन आपसूक नसेल तर उद्योजकांनी विकसित केला पाहिजे. उद्योजक नेहमी भविष्याचा वेध घेणारा व त्यामध्ये संधी शोधणारा असला पाहिजे. एखादा व्यावसायिक संधी हेरली की मग वेळ येते रिस्क घेण्याची म्हणजेच जोखीम घेण्याची. व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी उद्योजक महत्त्वाचे रिसोर्स उपलब्ध करून देतो व रिसोर्स उपलब्ध करून देण्यासाठी त्याला जोखीम घ्यावी लागते. जोखीम घेण्यासाठी उद्योजकाने पुरेसा अभ्यास करणं गरजेचं आहे. व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी उद्योजकाने कार्यक्षमता, संस्था व यंत्रणा, मनुष्यबळ, आर्थिक भांडवल व वेळ या सर्व रिसोर्सची योग्य त्या प्रमाणात उपलब्ध करून दिली पाहिजे. उद्योग करण्यासाठी तुम्हाला वेगळे काही करण्याची आवश्यकता नाही. जर तुमच्याकडे असलेल्या कौशल्यांचा वापर करून अथवा कोणतेही एखादे नवीन कौशल्य आत्मसात करून आपल्याला आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या नियमित गरजा काय आहेत आणि सध्याच्या मार्केटमध्ये सेवा व उत्पादनांपेक्षा त्या मी वेगळ्या पद्धतीने व अधिक चांगल्या पद्धतीने कशा देऊ शकतो याचा विचार करून
सुरू केलेला कोणताही व्यवसाय अथवा उद्योग हा यशस्वी होणारच, याची जाणीव उद्योजकाला असणं गरजेचं आहे. या सर्व बाबी जेव्हा उद्योजक उपलब्ध करतो तेव्हा तो एक प्रकारे जोखीम घेतो. व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी प्लान बनवतो, एक आराखडा तयार करतो व कृती करतो. साध्य होणाऱ्या परिणामांना उद्योजक स्वतः सामोरा जातो. मग तो परिणाम यश असेल किंवा अपयश असेल. आणि हा मूलभूत फरक आहे उद्योजकांमध्ये व इतरांमध्ये. एंटरप्रेन्युअर टेक्स रिस्क अँड एक्सपिरियन्सेस द कॉन्सिक्वेन्सेस. व्यवसायाच्या वाट्याला जर अपयश आलं तर त्याचा भुर्दंड उद्योजकालाच भरावा लागतो, आणि जर यश आलं तर त्याचा मोलाचा वाटा उद्योजकाच्या वाट्याला येतो. म्हणून जगातील सर्वात श्रीमंत माणसे हे उद्योजकच असतात. त्यांनी घेतलेल्या जोखमीचा त्यांना फार मोठा मोबदला मिळतो. कारण व्यवसाय उभारणीची एवढी मोठी जोखीम जर उद्योजक घेत असेल आणि जर अपयश आले तरी तो सामोरा जात असेल तर यश मिळाल्यावर त्याच्या जोखमीच्या प्रमाणातच त्याला मोबदला मिळत असतो. विद्यार्थी मित्रांनो, बरेच लघुउद्योजक व्यवसायाच्या सुरुवातीला जोखीम घेतात, थोडेफार यशस्वी होतात, परंतु त्यानंतर व्यवसाय विकासासाठी जोखीम घेणं थांबवतात. नवीन संधीचा शोध घेत नाहीत, नवीन रिसोर्सची निर्मिती करत नाहीत. फक्त आहे तो व्यवसाय टिकवण्यावर भर देतात, बचावात्मक पवित्रा घेतात. माझ्या मते असे उद्योजक फक्त कागदावरच उद्योजक असतात, मानसिकतेने ते निवृत्त उद्योजक असतात असं मला वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, उद्योजकाचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे जोखीम. व्यवसायात अग्रेसर राहण्यासाठी उद्योजकांनी सातत्याने अर्थपूर्ण जोखीम घेणं गरजेचं आहे. जो जोखीम घेतो तो उद्योजक, हे सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे. त्यासाठी भविष्याचा वेध घेणारा दृष्टिकोन अवलंबला पाहिजे. जगातील बाजारपेठेत होणाऱ्या गोष्टींचा आढावा घेतला पाहिजे, नवीन संधीचा ठाव घेतला पाहिजे व संधीचं सोनं करण्यासाठी व्यवसाय उभारणी केली पाहिजे आणि त्यासाठी जोखीम घेतली पाहिजे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बंदराच्या ठिकाणी जहाज सुरक्षित असते, पण तिथे ठेवण्यासाठी जहाज बनवले जात नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यशस्वी होण्यासाठी उच्च शिक्षण, पैसा असणे गरजेचे आहे, ही मान्यताच मुळात चुकीची आहे. यशस्वी होण्यासाठी पदवीपेक्षा ज्ञान व ज्ञानाला कष्टाची जोड असणे आवश्यक असते. याचेच उदाहरण म्हणून मी काही यशस्वी उद्योजक व सायंटिस्ट यांची नावे तुम्हाला सांगतो, की जे लोक त्यांच्या पदवीने नाही, त्यांच्याकडे असणारी कल्पना, कष्ट, चिकाटी, सातत्य यामुळे यशस्वी झालेले आहेत. यामध्ये सायंटिस्ट थॉमस एडिसन. एडिसनला काही महिन्यातच शाळा सोडावी लागली, परंतु याच एडिसनने जगाला प्रकाश देणाऱ्या विजेच्या दिव्याचा शोध लावला. याबरोबरच आणखीन अनेक संशोधने एडिसनने केली. तुम्हाला माहिती आहे का हा व्यक्ती कोण आहे? या चित्राला तर नक्कीच ओळखत असाल, कारण या कंपनीचा ब्रँडचा फोन, लॅपटॉप, टॅब घेण्याचं स्वप्न कित्येकांचं असतं. त्या कंपनीचा मालक स्टीव्ह जॉब्स. त्याच्याही शिक्षणाचं असंच काही. हायस्कूलचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिल्या सेमिस्टरलाच कॉलेजला ड्रॉपआउट झालेला स्टीव्ह तंत्रज्ञानाच्या दुनियातला किमयागार म्हणून ओळखला जातो. यानंतर मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स, रिलायन्स कंपनीचे मालक धीरूभाई अंबानी, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर अशी अनेक उदाहरणे आहेत, परंतु वेळेअभावी ती सांगणे शक्य नाही. परंतु उघड्या डोळ्याने जर पाहिलं तर अशी अनेक व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला आहेत. सांगायचा उद्देश हाच की शिक्षण घेणे हे गरजेचं आहे, परंतु कमी शिक्षणामुळे माणूस अपयशी होतो असे नाही. जगातील कोणताही व्यक्ती त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर कधीही, कुठेही, कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ शकतो. अडचण असते ती फक्त नकारात्मक विचारांची, आणि ती एकदा दूर झाली की यशाच्या मार्गातील अडथळे दूर होतात. आपल्या मराठी माणसाने ही आता फक्त नोकरीची वाट न पाहता अशा काही क्षेत्रांकडे वळणे आवश्यक आहे ज्यामध्ये नोकरी व व्यवसाय असे दोन्ही पर्याय असतील. अपयशाला न भीता सातत्यपूर्ण व वारंवार प्रयत्न केल्यास उद्योगांमध्ये यश हे मिळेलच. व्हिडिओच्या पहिल्या भागात आपण बघितले की उद्योजकता म्हणजे काय. आता आपण व्हिडिओच्या दुसऱ्या भागात जाऊयात. व्यवसायाची निवड कशी करावी, म्हणजेच उद्योजकतेमधून कोणकोणत्या करिअर संधी आपल्याला निर्माण होतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या काळात तुमच्या आजूबाजूला करण्यासारखे असंख्य व्यवसाय आहेत व ते करण्यासाठी सध्याचा काळ फार अनुकूल आहे. फक्त यासाठी तुम्ही स्वतःला तयार केले पाहिजे. म्हणजे तुम्ही बी प्रिपेअर्ड असायला हवं. यशस्वी होण्याचा मंत्र अतिशय सोपा आहे. सुरुवात करा, समस्या येतील, संयम आणि समस्येवर मात करा आणि तुमचा व्यवसाय मोठा होईल.
चला तर मग बघूया व्यवसायाची निवड करून यशस्वी कसे होता येईल. तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला बघितले की यशस्वी व श्रीमंत उद्योजक काय कामं करतात, हे पाहिले की तुमच्या लक्षात येईल. हॉटेल व्यावसायिक आहेत, इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्टर आहेत, फर्निचर निर्मिती व्यवसाय करणारे आहेत, तर कुणाचे ऑटोमोबाईल गॅरेज आहेत, वॉशिंग सेंटर्स आहेत, बांधकाम व्यावसायिक आहेत, कापड दुकानदार, शूज मार्ट, मोबाईल शॉपी, किराणा दुकान, भाजी विक्रेते इत्यादी अनेक प्रकारचे उद्योजक आहेत किंवा व्यावसायिक आहेत. व्यवसायाची निवड करताना आपल्या आजूबाजूला समाजामध्ये वावरत असताना आपल्याला जाणवत असलेले लोकांचे कष्ट कमी करण्यासाठी व गरजा भागविण्यासाठी एखादे उत्पादन तयार करणे अथवा सर्व्हिस सुरू करणे, आपण व्यवसायाची निर्मिती करू शकतो किंवा सध्याच्या प्रस्थापित व्यवसायांमध्ये बदल करून नाविन्यपूर्ण संकल्पना बाजारात आणून तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. या व्यतिरिक्त सध्याच्या मार्केटमध्ये उपलब्ध प्रोडक्ट व सर्व्हिसेस यापेक्षा दर्जेदार प्रोडक्ट्स व जलद सेवा व स्पर्धात्मक किमतीमध्ये मी कशा पद्धतीने उपलब्ध करून व्यवसायाची निवड करू शकतो. आजच्या काळात कमीत कमी भांडवलात 30,000 ते 1,00,000 रुपये दरमहा मिळवून देणारे व्यवसाय पुढील प्रमाणे आहेत. तुम्ही यातील तुम्हाला सोयीस्कर व्यवसाय निवडू शकता. आम्ही तुम्हाला काही व्यवसायाच्या संधी सुचवत आहोत. यामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यवसायामध्ये संधी कोणत्या आहेत? यामध्ये टू व्हीलर, फोर व्हीलर दुरुस्ती, कार वॉशिंग सेंटर, व्हील अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग, कार डेकॉर, पार्लर सेंटर, स्पेअर पार्ट विक्री, टायर विक्री या माध्यमातून तुम्ही आपला व्यवसाय सुरू करू शकता. नंतर 2. इलेक्ट्रिकल क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी कोणत्या आहेत? यामध्ये इलेक्ट्रिकल वायर कॉन्ट्रॅक्टर, इलेक्ट्रॉनिक ॲसेसरीज विक्री व दुरुस्ती शॉप म्हणजेच लाईट हाऊस, मोटर रिवायडिंग, इलेक्ट्रॉनिक मशीन मेंटेनन्स सर्व्हिसेस, इलेक्ट्रॉनिक मशिनरी विक्री दुकान इत्यादी संधी नवउद्योजकांना या फील्डमध्ये असू शकतात. नंतर तिसरी फील्ड आहे आपली हॉटेल व खाद्यपदार्थ म्हणजेच हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स, पोळी भाजी केंद्रे, स्नॅक सेंटर्स, केक शॉपी, बेकरी, आईस्क्रीम पार्लर, व्हेज नॉन व्हेज हॉटेल्स, टी स्टॉल्स, वडापाव सेंटर्स, बिर्याणी हाऊस इत्यादी होम डिलिव्हरीसह चालू करण्याची एक उत्तम संधी नवउद्योजकांकडे आहे. म्हणून उद्योजकता क्षेत्रामध्ये विविध संधी उपलब्ध आहेत. त्या संधीचा शोध घेऊन त्या आपल्याला सुरू करता आल्या पाहिजेत. चौथं जे क्षेत्र आहे कन्स्ट्रक्शन अँड फॅब्रिकेशन, यामध्ये म्हणजे बांधकाम क्षेत्रातील व्यवसाय, याच्यामध्ये बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, बांधकाम मटेरियल विक्री सेवा, वीट भट्टी उद्योग व सिमेंट ब्रिंग उत्पादन, हार्डवेअर शॉप, तसेच वेल्डिंग फॅब्रिकेशन शॉप, शेती अवजारे बनवणारे कारखाने, गाड्यांच्या बॉडी बांधणी उद्योग, बांधकाम व्यवसायाच्या निगडित फॅब्रिकेशन, विंडोज मेकिंग असेल, ड्रिलिंग गेट असेल, शटर सेट्स, यानंतर स्ट्रक्चरल फॅब्रिकेशन मध्ये मोठमोठ्या कंपन्यांचे सेट तयार करणे असेल, धातूंचे फर्निचर, त्यामध्ये कपाट, सोफा, बेड, बेंच, टेबल, खुर्ची इत्यादी बनवण्याची फॅब्रिकेशन. या व्यतिरिक्त विविध क्षेत्रातील व्यवसायाच्या संधींची माहिती, व्यवसायाची नोंदणी, भांडवल उभारणी, व्यवसायाच्या निगडित शासकीय योजना व व्यावसायिक कौशल्य व प्रशिक्षण देणाऱ्या विविध संस्था कार्यरत आहेत. त्यांच्याही माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणात माहिती मिळू शकते.